गाडी पेट्रोल घ्यावी, डिझेल घ्यावी की इलेक्ट्रिक घ्यावी, सध्याचा जर विचार केला तर तुम्ही काय सजेस्ट करा? 1 लाख महाग आहे. म्हणजे युजली डिझेल गाडी असतात ना 1 ते 1.5 लाख रुपये महाग असतात. ओके. इव्हन CNG गाडी सुद्धा 1 लाख महाग असते. आणि इलेक्ट्रिक गाडी तर 2 ते 3 लाख अजूनही महागच आहे. महाग आहे. जेव्हा तुम्ही 1 ते 1.5 लाख रुपये कॅल्क्युलेशन करायला जाता, ते वसूल करायला नियर अबाउट तुम्हाला 3 ते 5 वर्ष जाऊ शकतात. बरोबर आहे. इलेक्ट्रिकला अजूनही मी अवॉइड करण्याचं रिझन असं की 1 रुपयामध्ये चालते, घरच्या चार्जिंगवर चालते. तर बाहेरचं तुम्ही जर फास्ट चार्जिंग स्टेशन वापरलं 5 ते 7 रुपये तिथे पण जातात. जर डिझेल गाडी आहे तर तिला मेंटेनन्स जास्त लागतो, पेट्रोलला कमी मेंटेनन्स लागतो. बरोबर. तर आता या जर 3-4 म्हणजे मॉड्यूलमध्ये जर आपण चेक केलं तर कशाला जास्त मेंटेनन्स ॲक्च्युली लागतो? तर काय होतं की 3 सर्व्हिसिंग तर आपल्याला फ्री असतात. बरोबर. बट लोकांच्या मनात भीती असते, आता 4थी 5वी मी करू कुठं? सर्व्हिस सेंटरला गेलो तर आधी जसं ऐकलंय आईवडिलांकडून की हे पार्ट काढून घेतात नाही का, तर हे अजूनही चालू आहे का? दुसरी गोष्ट आहे की फ्रॉड होणं. ही गोष्ट डिनाय कोणच नाही करणार की फ्रॉड होतो, अजूनही होतो आणि जो करायचा तो होतोच फ्रॉड कुठे ना कुठे. बट आता काही कंपनी आहेत ना, त्यांनी तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन दिलं ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग चेक करू शकता. तर तुम्ही 10 लाखाच्या आतल्या कोणत्या कार सजेस्ट कराल? मायलेजच पाहिजे, डोळे दाखवून मारुती उचला. मायलेजच पाहिजे, फक्त मायलेज पाहिजे. पेट्रोलला मायलेज पाहिजे, डोळे दाखवून मारुती. की जे लोक 25 ते 35 लाखामध्ये गाडी घेऊ शकतात आजच्या काळात, तर तुम्ही कोणती सजेस्ट कराल? आपली शेव्हरोलेटची क्रूज आणि ऑल दॅट काय गाड्या होत्या त्या, हो ती पण चाललं नाही. आपल्याकडे चांगल्या क्वालिटीची व्हॅल्यू नाही, आपल्या डोक्यात एकच बसलंय जसं कोलगेट तसं मारुती. पण कार घेतल्यानंतर त्याची केअर कशी करायची, तर त्यासाठी तुम्ही टिप्स द्या. कारण कार तर भरपूर लोकांकडे, पण जसं आपली गीता आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. तसं युजर मॅन्युअल एक गीता आहे त्या गाडीची. गाडी नवीन घेतल्यानंतर तिला PPF केलं पाहिजे का? PPFचा रेट काय असतो ॲज पर कार, की सिरॅमिक करावं? तर मग आता एखादा व्यक्ती जर घ्यायला जातोय सेकंड हँड गाडी, तर त्याने कोणत्या गोष्टी बघाव्यात सेकंड हँड गाडी घेताना? कशी चेक करावी? कारण नवीन माणसाला तर माहीत नसतं की कसं घेऊ शकतो. बरोबर. तुम्ही काय सांगा? जे आपण म्हटलं की व्हेकल नंबर जे आपण म्हणतो, तर चॉईस नंबर इझी आहे का मेन, की पैसे द्यावे लागतं महाराष्ट्रामध्ये? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे ऑटो गुरु सुशील नावडकर दादा. दादा नमस्ते. नमस्कार. तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. ॲक्च्युली आजचा जो पॉडकास्ट आहे ना आपला, आजपर्यंत आपल्या चॅनलवर असा पॉडकास्ट कधीच झालेला नाही आहे. कारण आज आपण ज्या गोष्टीला हात लावणार आहे ती गोष्ट आहे की कार. प्रत्येकाला आयुष्यात कार घ्यायची असते आणि काही लोक कार घेतातही. पण कार घेताना काही लोकांना 6 महिने लागतात, काही लोकांना 1 वर्ष लागतं. कारण कार पेट्रोल घ्यायची की कार डिझेल घ्यायची, त्याच्यानंतर आता तर गॅसच्या कार आलेल्या आहे, इलेक्ट्रिक कार आलेल्या आहे, कोणती कार घ्यायची, त्याच्यावर इन्शुरन्स, त्याच्यानंतर EMI कसा काय, भरपूर साऱ्या गोष्टी आहे. काही लोकांना सेकंड हँड कार घ्यायची असते, सेकंड हँड कारमध्ये काही फ्रॉडही होऊ शकतात. त्या सगळ्या गोष्टींवर कार घेताना तुम्ही काय विचार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आज आपण सुशील दादांसोबत चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे तुमच्या मनातल्या सगळ्या समस्या. तर दादा तुमचं परत एक वेळ स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचं खूप खूप धन्यवाद. चेतननं मला इन्व्हाइट केलं, खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच की तुमच्या व्ह्युअर्स लोकांना मी काही देऊ इच्छितो. येस, माझे इनपुट्स नक्कीच तुम्हाला बेनिफिट पडतील, मी आशा होतो. येस, ॲक्च्युली तुम्ही तर दादांना ओळखतच असाल, इंस्टाग्रामवर ऑलरेडी फेमस आहे, यूट्यूबवर फेमस आहे. तर दादा मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जो लोकांच्या मनातला प्रश्न आहे, गाडी पेट्रोल घ्यावी, डिझेल घ्यावी की इलेक्ट्रिक घ्यावी, सध्याचा जर विचार केला तर तुम्ही काय सजेस्ट कराल? बघा मित्रांनो, सर्वांची एक गोष्ट असते ड्रीम कार. 2 ऑप्शन्स आहेत. एक तुम्ही ट्रान्सपोर्टेशन म्हणजे फ्रॉम पॉईंट A टू पॉईंट B जाण्यासाठी घेताय का एन्थुजियास्ट आहात म्हणून तुम्ही गाडी घेताय. 2 वेगळे मुद्दे आहेत. सरळ सांगतो, सगळ्यांची ड्रीम असतं एक स्टेटस सिम्बॉल्स म्हणून गाडी घ्यावी. पण जेव्हा तुम्ही गाडी घेता आणि ॲक्च्युली तुम्ही पेट्रोल पंपावर जाता, तेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये 1000 क्वेश्चन असतात. अरे 5000 रुपयाचं पेट्रोल लागलं. त्याच्यामुळं पेट्रोल, डिझेल, EV और CNG यापैकी कुठली गाडी घ्यावी हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो. हा खूप इम्पॉर्टंट तुमच्या कार बाईंग मधला एक टिकमार्क असली पाहिजे की ही झालीच पाहिजे. मी सिम्पल कॅल्क्युलेशन सांगतो. पेट्रोल गाडी 5 रुपये ते 6 रुपयानं चालते, डिझेल गाडी 3 ते 4 रुपयानं चालते, CNG गाडी 2 ते 3 रुपये, इलेक्ट्रिक गाडी 1 रुपये पर किलोमीटरनं चालते. पण याचा मतलब असा नाही आहे की रिअल वर्ल्डमध्ये तुम्हाला तेवढे बेनिफिट येईल. म्हणजे लेट्स एक्झाम्पल, पेट्रोल गाडी तुम्ही कुठलीही पकडा, स्विफ्ट पकडा, 8 लाखाला ऑन रोड आहे, ओके. आणि त्याच कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्ही ही घ्या, अल्ट्रॉस घ्या टाटाची, ती तुम्ही गाडी पकडा 1 लाख महाग आहे. म्हणजे
युजली डिझेल गाडी असतात ना 1 ते 1.5 लाख रुपये महाग असतात. ओके. इव्हन CNG गाडी सुद्धा 1 लाख महाग असते आणि इलेक्ट्रिक गाडी तर 2 ते 3 लाख अजूनही महागच आहे. महाग आहे. जेव्हा तुम्ही 1 ते 1.5 लाख रुपये कॅल्क्युलेशन करायला जाता ते वसूल करायला नियर अबाउट तुम्हाला 3 ते 5 वर्ष जाऊ शकतात डिपेंडिंग अपॉन रनिंग. अरे एवढं मी तुम्हाला समजून दिलं. तुमचं डेली रनिंग कॅल्क्युलेशन करा की मी एवढं गाडी डेली रनिंग आहे. बेस्ड ऑन तुमची फ्युएल कन्झम्पशन आहे ते तुम्हाला कॉस्टमध्ये भेटेल. मी आता सांगितलं 1 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 7 रुपये हे तुम्ही जो कॅल्क्युलेशन आहे ॲव्हरेजच्या हिशोबाने पकडू शकता. 10,000च्या वर आहे तर डोळे झाकून डिझेल उचला. 10,000च्या इयरली रनिंग 10,000च्या खाली आहे तर डोळे झाकून तुम्ही तुमची गाडी आहे ती पेट्रोलमध्ये घेऊ शकता. ओके. 1 ते 1.5 लाख वाजतात त्याच्यावरचं व्याज सुद्धा वाचतं. 9% तुम्ही 1 लाख 1.25 लाखाला व्याज देता म्हणजे 40 ते 50,000 रुपये 5 वर्षासाठी 7 वर्षासाठी वाचतात तुमची. बरोबर. म्हणजे ऑलमोस्ट 2.25 लाख रुपये वाचतात. बट फॅक्ट असे आहे जर तुमचं रनिंग खरंच वाढणार आहे 10-12 हजारच्या वर जाते डिझेल प्रेफर करा गाडी. आता चांगल्या गाड्या असायला जे 20, 22, 25 मायलेज येतात. टॉर्क आहे जे टॉर्कची जी मजा आहे ना मित्रांनो पेट्रोल गाडीमध्ये नाहीये. ओके. CNG गाडी कधी बेनिफिट तुमचं खूपच जास्त रनिंग आहे डेली तुम्ही 70-80 हजार 80 किलोमीटर चालवताय त्यावेळेस ना डोळे झाकून तुम्ही गाडी उचला CNG तुम्हाला बेनिफिट राहणार. फक्त हेच लक्षात ठेवा पैसे वाचवायच्या हिशोबाने CNG गाडी बनले. पेट्रोल गाडी एन्जॉय करायचे कमी रनिंग आहे एन्थुजियास्ट आहात तुम्ही उचला. वर्चेसचे GT स्कोडा आहे. ओके. वर्ना आहे. होंडा सिटी आहे. या ज्या सिडान लवर्स आहेत ना त्या गाड्या तुम्ही उचलू शकता. सिंपल सांगितलं कॅल्क्युलेशन. बरोबर. इलेक्ट्रिकला अजूनही मी अवॉइड करण्याचं रिझन असं की 1 रुपयामध्ये चालते घरच्या चार्जिंगवर चालते. जर बाहेरचं तुम्ही जर फास्ट चार्जिंग स्टेशन वापरलं 5 ते 7 रुपये तिथे पण जातात. काय सांगताय दादा म्हणजे हे पेट्रोलला मॅच झालं ना. अरे बापरे. रिअल वर्ल्ड मध्ये कोण सांगत नाही. सगळे कॅल्क्युलेशन घरच्या चार्जिंगच्या हिशोबाने करतात. हो. नॉर्मल रेग्युलर 3.3 किलोवॅटचा चार्जर भेटतो त्या हिशोबाने. पण रिअल वर्ल्ड मध्ये असं नाहीये. तुम्ही बाहेर जाता लॉंग रूटला जाणारे फास्ट चार्जिंगच तुम्हाला वापरावं लागतं. बरोबर. तुम्ही पे करून बघा 100 रुपयाला किती तुमचे 500-600 रुपये जातात 100% चार्ज करायला. बरोबर. 5 ते 6 रुपये जातात. ही फॅक्ट आहे. सो अजूनही मी सांगतो कॅल्क्युलेशन तुमच्या रनिंगनुसार करा. बरोबर. 1000च्या आतमध्ये डोळे दाखवून पेट्रोल उचला. 10,000च्या वर आहे डोळे दाखवून डिझेल उचला. इलेक्ट्रिक गाडी कधी वरते जेव्हा तुमचं स्वतःच चार्जिंग आहे तुम्ही ऑफिसला जायला वापरताय डोळे दाखवून इलेक्ट्रिक या पैसे खूप वाचवा. बरोबर ही गोष्ट आहे. CNG बाबा तुम्ही सातारा पासून पुण्यात येताय पुण्यापासून मुंबईला चाललाय खूप फायदा होणार आहे. कंटिन्यू जर रनिंग येतात किंवा कॅबवाल्यांसाठी दादा CNG बेटर. कॅबवाले मोस्टली CNG करतात. लॉंग रूट जेव्हा असतो कॅबचा डिझेल गाड्या असतात. हो. तर हाच एक बेनिफिट. डिझेल तुमची स्विफ्ट पकडा 25चा मायलेज लॉंग रूटला काढून देते. सिटीमध्ये 17-18 येते. स्विफ्ट 35चा मायलेज देते तुम्हाला CNG वर. बरोबर आहे. आता ती तुम्हाला पेट्रोलला पण 25 देते. ओके. सो पेट्रोल अजूनही चांगला वर्थ डिसिजन आहे पण ऑलवेज रनिंग डिसाईड करा. आणि दादांनी जे आपल्याला सांगितलं ना की 10,000 किलोमीटरचा जो त्यांनी एक माइलस्टोन दिला आहे तो इयरली दिलाय नॉट मंथली वगैरे. मंथली तर कॅबवाले त्यांच्यात चालतील त्यांच्यासाठी वेगळे पण हे इयरली बेसिसवर सांगितलंय. दादा जर आपण आता विचार केला की तुम्ही आता आपण एक कॅल्क्युलेशन इन केस ऑफ पैसे बघितलं किलोमीटर वगैरे तर मेंटेनन्सच्या बाबतीत तुम्ही कारण आता एक सेक्शन काय होतं की जर डिझेल गाडी आहे तर तिला मेंटेनन्स जास्त लागतो पेट्रोलला कमी मेंटेनन्स लागतो. तर आता या जर 3-4 म्हणजे मॉड्यूल मध्ये जर आपण चेक केलं तर कशाला जास्त मेंटेनन्स ऍक्च्युअली लागतो. आता कसं आहे ना जे मेंटेनन्सची कन्सेप्ट होती डिझेल गाड्याला जास्त लागतो ती BS4च्या अगोदर जास्त होती. BS6 नंतर गाड्या एवढ्या रिफाईंड इफिशियंट बनवल्यात की मेंटेनन्स तुम्हाला डिझेल पेट्रोलचा नियर अबाउट सेम होतो. नियर अबाउट 1-2 हजारचा फरक असेल. प्रॉब्लेम काय होतो ना जेव्हा तुम्ही सर्व्हिस सेंटरला जाता सर्व्हिस सेंटरला त्यांच्या युजर मॅन्युअलमध्ये किंवा तुम्ही त्यांची जर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन जर कॅल्क्युलेशन लावलं की लेट्स एक्झाम्पल तुम्ही पकडा स्विफ्ट आहे किंवा तुम्ही हुंडाईची i20 पकडा. i20ला पेट्रोल गाडीला 10,000 किलोमीटरला किती मेंटेनन्सचे पैसे येणार आहेत सर्व्हिसचा तो मेन्शन असतं. ऑइल आणि ऑइल फिल्टर 2100 रुपये. बट जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली सर्व्हिस सेंटर जाता तर म्हणजे ते ग्रीसिंगचे पैसे लावतील वॉशिंगचे पैसे लावतील कॅलिब्रेशनचे पैसे लावतील व्हील अलाइनमेंट व्हील बॅलन्सिंग ते करावंच लागतं त्याचे ॲडिशनल पैसे येतात. देन तुमचं गाडीचं आतमध्ये क्लिनिंग असेल सॅनिटायझेशन असेल त्याचे पैसे लावतील. बरोबर. ब्रेक पॅड्स डिस्क क्लिनिंग त्याचे पैसे लावते. ओके. ते बिल जे 2,000 आहे ते 5,000 जातात. ही जी इनसाइड गोष्ट ती माहित नाही. सो तुम्ही जर डिझेल कराल तर डिझेलमध्ये ॲडिशनल आहे डिझेल फिल्टर तुम्हाला क्लीन चेंज करावं लागेल. सो 2,000 आहे तर ते डिझेलला 3,000 आहे फक्त 1,000 रुपयाचा फरक येतो. बरोबर. आणि रिअल टाइममध्ये जेव्हा सर्व्हिस सेंटर जाणार
ज्या लोकांना युजर मॅन्युअल काही ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन माहित नाही, युजर मॅन्युअलमध्ये सगळे मेन्शन असतं 10,000 एवढं करायचे, 20,000 एवढं करायचे, 30,000 एवढं करायचे. जेवढं सांगितलं तेवढं जर तुम्ही कराल तुमचे मेंटेनन्स 5,000च्या आतमध्येच राहणार. गाडी कुठलीही घ्या तुम्ही, कुठलीही घ्या. बाकी मग जसं तुम्ही 10 लाखाच्या आतल्या गाड्या बोलतो, 10 लाखाच्या वरच्या गाड्या जसं हॅरियर सफारी वगैरे जाल तुम्ही रेटावर, त्या तुम्ही 6-7 हजाराच्या नियर अबाउट मेंटेनन्स, त्याच पेट्रोल गाड्यांचे मेंटेनन्स 5,000च्या आसपास आहे. बरोबर आहे. अशी गोष्ट आहे. एक लोकांच्या मनातला प्रश्न विचारायचा दादा मला, की सर्व्हिस सेंटर जे ऑफिशियल सर्व्हिस सेंटर असतं कंपनीचं, तर काय होतं की 3 सर्व्हिसिंग तर आपल्याला फ्री असतात. बरोबर. बट लोकांच्या मनात भीती असते, आता 4थी 5वी मी करू कुठं? सर्व्हिस सेंटरला गेलो तर आधी जसं ऐकलंय आई वडिलांकडून की हे पार्ट काढून घेतात नाही का, तर हे अजूनही चालू आहे का? म्हणजे ब्रँडचे नावं नाही घेणार आपण, पण कोणत्या कोणत्या ब्रँड्समध्ये हे चालू आहे का, की बाहेरचा एखादा आपल्या ओळखीतला एखादा मेकॅनिक पकडायचा किंवा एखादा गॅरेज पकडायचं आणि तिथे केलेलं बरं? एक लक्षात ठेवा, तुमची जी वॉरंटी आहे ना ती डिपेंड असते सर्व्हिसवर. तुमच्या 3 सर्व्हिस झाल्या म्हणजे 30,000 किलोमीटर झाले, 20,000 पकडा तुम्ही 3 सर्व्हिसची. बरोबर. पण तुमची वॉरंटी असते 60,000 और 5 years और 7 years और 3 years. बरोबर आहे. तुम्ही जर त्याच्यानंतर ती सर्व्हिस जर बाहेर केली तुमची वॉरंटी लॅप्स होते. ओके, म्हणजे मी जर समजा 3 सर्व्हिसिंग मी शोरूमला केल्या आणि त्याच्यानंतर जर मी बाहेर केली तर ते ओके. हा एक मेन कन्सर्न आहे. दुसरी गोष्ट आहे की फ्रॉड होणं. ही गोष्ट डिनाय कोणच नाही करणार की फ्रॉड होतो, अजूनही होतो आणि जो करायचा तो होतोच फ्रॉड कुठे ना कुठे. बट आता काही कंपनी आहेत ना, त्यांनी तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन दिलं ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग चेक करू शकता. सो टोयोटोचं मी आय थिंक पाहिजे ना, हुंडाई, मारुती जे आहेत ना तुम्हाला ऑप्शन देतात, तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड म्हणजे त्यांचे कॅमेरा असतात, त्यांचं लाईव्ह तुम्हाला लिंक भेटते, तुम्ही चेक करू शकता एक्झॅक्टली माझ्या गाडीचं काय चाललंय. हे माहित नव्हतं मला पण, आणि म्हणजे ऑडियन्सला पण माहित नसेल. खूप इम्पॉर्टंट माहिती दिलं. खूप इम्पॉर्टंट आहे हे ऑप्शन अवेलेबल आहे. बरोबर आहे. त्यांना सांगायचं मला व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतात, तुमच्या गाडीचं काय काम चाललंय सर्व त्यात समजतं. बऱ्याच वेळा असं काय होतं ना, आता तुम्ही बाहेर जरी म्हटला ओळखीचं असेल ना असेल, ऑइल चेंज केलंय आणि ऑइल जर क्वालिटी चांगली असेल 10,000ला, बरेच लोक ऑइल चेंज करत नाहीत पण ऑइलचे पैसे लावतात. बरोबर आहे. सपोज ऑइल क्वालिटी अजूनही चांगली आहे, तुम्हाला कशाला चेंज करू, पण तुमच्याकडून पैसे घ्या ना. सो फ्रॉड सर्व ठिकाणी होऊ शकतो. एक आपल्याला विश्वास ठेवायचाच आहे. तुम्हाला क्वेश्चन असेल तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊ शकता. बरोबर आहे. 2 पॉईंट आहेत, तुमची वॉरंटी लॅप्स होईल आणि दुसरा आहे फ्रॉड तो होऊ शकतो. सो आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागून घ्या किंवा स्वतः जा तिथे आणि सर्व्हिस करून घ्या. बरोबर आहे. थोडा वेळ काढा त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. थोडंसं, कारण एवढी महागाची गाडी घेतो आपण तर त्याच्यावर पण थोडासा टाइम दिला पाहिजे. लोक नाही देईल. अजून एक मी तुम्हाला सजेशन सर्वांना असं देईन, जेव्हा तुम्ही सर्व्हिसला गाडी पाठवणार आहे, आयदर पिकअप ड्रॉप असो की तुम्ही गाडी देणार आहे, अगोदर किलोमीटर लिहून घ्या, गाडीचे फोटो काढून घ्या चारी बाजूनं की बाबा डॅमेज तर नाही, स्टेपनी ओके, स्पेअर टायर जो आहे तो तुम्ही त्याचा फोटो चेक करा, मॅन्युफॅक्चरिंग चेक करा एक्झॅक्टली. आणि स्पेअर टायरसाठी टूल लागतं आपल्याला काढण्यासाठी, जॅक अँड एव्हरीथिंग, ते तुमच्या गाडीत आहे हे त्याचे फोटो काढून ठेवा. ओके. काय होतं ना, जेव्हा गाडी रिटर्न येते सगळं रिप्लेस होऊ शकतं. तुम्ही अगोदर एक प्रिकॉशन म्हणून आपण आपला करू घ्यायचं. मी डिनाय करणारच नाही की होऊ शकत नाही, फ्रॉड हा होच प्रत्येक डे माणसं एकसारखे नाही घेत. बरोबर आहे. आणि त्यासाठी तुम्ही ट्रॅकर पण इन्स्टॉल करू शकता गाडीमध्ये. बरेच वेळेस काय झालं माहिती आहे, गाडी जाते सर्व्हिस सेंटरला, पण गाडी सर्व्हिस सेंटरच्या अगोदर दुसरी कामाला जाते गाडी. त्यासाठी तुम्ही GPS ट्रॅकर वापरू शकता. हायटेक आता त्या टॉप एंड व्हेरियंट्स बऱ्याच गाड्यांमध्ये ऑलरेडी आहे, म्हणजे लो आहेत किंवा युज्ड कार आहे किंवा बेस वेरियंट, सेकंड बेस वेरियंट, अशा वेळेस तुम्ही ट्रॅकर टाका. हार्डली 4-5 हजार इन्व्हेस्टमेंट आहे, पण पुढच्याला काय करणार नाही, तुमच्याकडे सगळा डेटा राहणार आहे. ओव्हर स्पीडिंग केलंय का, बरोबर आहे, बरोबर गाडी तुमच्या जो सेफ झोन आहे त्याच्या बाहेर गेली का, हे सुद्धा तुम्हाला समजेल. ही खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या गाडीवर ट्रॅक ठेवू शकता. एक्झॅक्टली. दादा, आता आपली जी ऑडियन्स आहे की ती 30-35-40 लाखापर्यंत कार्स घेऊ शकते. भरपूर लोकांकडे कार्स पण आहे. मी एक सर्वे केला होता तर त्यांच्या कारची किंमत तशी होती. बट जर आता अशीही काही ऑडियन्स आहे की ज्यांना आता कार घ्यायची आहे, आणि जर आपण बघितलं की आपल्याला जर समजा 10 लाखाच्या आतल्या कार्स जर कुणाला घ्यायच्या आहे, की जो जॉब स्टार्ट केलाय ज्या व्यक्तीने, आणि जस्ट एक स्टार्टिंग फेजमध्ये लग्नाच्या आधी मला कार हवी, तर तुम्ही 10 लाखाच्या आतल्या कोणत्या कार सजेस्ट कराल? त्याच्यामध्ये यार दोन अगेन सेम कन्सेप्ट आहे की बाबा तुमची रिक्वायरमेंट काय आहे. तुम्ही कार एंथुसियास्ट आहात का फक्त गाडी पॉईंट A टू पॉईंट B जाण्यासाठी घेताय? बरोबर, दोन गोष्ट आहे. आणि आपण ॲज अ फर्स्ट बायर आहोत ना, तर मी ऑलवेज सजेस्ट करतो की रिलायबल प्रोडक्ट घ्या. मार्केटमध्ये चाललंय मारुती का ब्रँड एवढा चाललाय, यस बिकॉज रिलायबल आहे. रिलायबल कुठेही जा गाडी मेंटेन होते, रिपेअर होते, आणि इव्हन त्याचे पार्ट्स पण स्वस्त आहे मारुतीचे. बरोबर. मटेरियल क्वालिटी दो इट्स कमी आहे कम्पेअर टू अदर ब्रँड, ठीक आहे,
बट जर तुमचं बजेट एक 10 लाखाच्या घरामध्ये आहे, तुम्ही सेफ प्रोडक्ट बघताय, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ऑलवेज नेक्सॉन नाही तर XUV3XO कडे जाऊ शकता पेट्रोलमध्ये. ओके. सेकंड ऑप्शन द्या तुम्ही व्हेनू, थर्ड ऑप्शन द्या 3XO तुमचा सोनेट. ओके. घेऊ शकता. आणि जर तुम्ही हॅचबॅक बघताय, हॅचबॅकमध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी सजेस्ट करेन फ्रॉन्क्सला सगळे ॲक्च्युली SUV बोलतात, मला पर्सनली कॉल हॅचबॅकच, अरे हॅचबॅकच आहे ती. बरोबर, ठीक आहे. फ्रॉन्क्स तुम्ही फर्स्ट नंबरला ठेवा, खूप छान प्रोडक्ट आहे. आणि आता मारुतीने थोडी जी स्ट्रेंथ आहे चेसीची ती खूप वाढवली आहे, तुम्ही घेऊ शकता. चेस ती अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे. ओके. दे सेकंड ऑप्शन तुम्हाला देईन, जर तुम्हाला एन्जॉय करायचे प्रीमियम मटेरियल पाहिजे, तुम्ही i20 कडे जाऊ शकता. कितीपर्यंत जाईल दादा i20 पेट्रोल? 10 लाखाच्या घरामध्ये i20 स्पोर्ट्स व्हेरियंट येतं. बेस्ट आहे का? अल्टिमेट आहे. ओके. एवढे फ्युचरिस्टिक फीचर्स आहेत. एकच आहे त्यांचं मायलेज कमी आहे, ॲव्हरेज कमी आहे का? ॲव्हरेज कमी असल्यामुळे ती गाडी मार खाते. त्यांनी जर डिझेल ठेव, त्यांची जी प्रिव्हियस जनरेशन प्री फेसलिफ्ट होती ती 25 मायलेजची डिझेलला. अरे बाप. डिझेल बंद केले आणि त्याच्यामध्ये आता सेगमेंटमध्ये फक्त टाटाची अल्ट्रॉज एकच डिझेल राहिले. ओके. अल्ट्रॉज डोअर झाकून सेफ्टी, मायलेज बिंदास घेऊ शकता. पण एक आहे फिट अँड फिनिश प्रॉब्लेम आहेच, आलेली इश्यू आहेच, आफ्टर सेल्स अँड सर्व्हिस प्रॉब्लेम आहेच टाटाचा. सो अगेन तुमचं डिपेंड करतं रनिंग काय आहे. आम्ही आता बेसिकली तुम्हाला सेपरेट सिम्पल तिन्ही ऑप्शन मी सांगतो. पेट्रोलमध्ये फर्स्ट चॉईस द्या तुम्ही, अगेन तुम्हाला सांगतो मी फ्रॉन्क्स. सेकंड चॉईस द्या तुमचा ब्रेझा बेस व्हेरियंट. ओके. SUV मध्ये. त्यानंतर चॉईस द्या तुम्ही बलेनो द्या किंवा i20 घ्या. त्याच्यासोबत ग्लांजा घ्या. ग्लांजा का बोलतोय, 1-2 फीचर जास्त भेटतात आणि डिस्काउंट मला जास्त भेटणार. डिस्काउंट मिळतो. बलेनोला तेवढ्या भेटणार नाही, ग्लांजाची एवढी रिक्वायरमेंट नाही तुम्हाला. बलेनोला 20 भेटतं, ग्लांजाला तुम्ही 40, 45, 50 हजार रुपये डिस्काउंट घेऊ शकता. हो. सो तसं करा. डिझेलच्या ऑप्शनमध्ये बट ऑफ बेस आहे व्हेनू, फर्स्ट नंबर मी देईन. ओके. फिट अँड फिनिश प्रीमियम अल्टिमेट आहे 12 लाखाच्या घरामध्ये. नेक्सॉन सेकंड नंबर दे. नेक्सॉनचं फिट अँड फिनिश इश्यू आहेच, बट सेफ्टी मायलेज अल्टिमेट आहे. 3XO तुम्हाला मी अगेन त्याच्या खाली नंबर दे. आणि सोनेट तुम्ही व्हेनू सोनेट एक्स सोबत ठेवू शकता, असं रोजला वाटतं याच्यामध्ये. आणि CNG मध्ये रोज आपण स्विफ्ट डिझायर घ्या. स्विफ्ट डिझायर रोज आपण उचला गाडी, कॅब 35 पर्यंत मायलेज तुम्ही काढाल. बापरे, जर 35 पर्यंत मिळतं. हो. आणि i20चं पेट्रोलचं ॲव्हरेज काय दादा, म्हणजे जर ती एवढी चांगली पण मग 19चं मायलेज कंपनी क्लेम करते पेट्रोलला, ती गाडी सिटीमध्ये 12च्या वर देणार नाही तुम्हाला. अरे अरे अरे, देणारच नाही. ते तर हुंडाय क्रेटा पेट्रोल देते तेवढी सिटीमध्ये. हुंडाय गाड्यांचा पेट्रोल गाड्यांचा मायलेज अतिशय कमी आहे. माझ्याकडे स्वतःकडे वरण आहे, मला 5 ते 6 मायलेज भेटते सिटीत. हायवेला चांगल्या गाड्या मायलेज करतात, बट सिटीमध्ये तुम्हाला मायलेज देणार नाहीत त्या गाड्या. बरोबर आहे गोष्ट. येस, मायलेजच पाहिजे, डोळे दाखवून मारुती उचला. मायलेजच पाहिजे पेट्रोलला, मायलेज पाहिजे. पेट्रोलला मायलेज पाहिजे, रोज दाखवून मारुती उचला. बरोबर आहे. त्यांचे ते USPच आहे. एक्झॅक्टली. दादा आता थोडंसं प्रीमियम सेगमेंटकडे गेलो आपण, की जे लोक 25 ते 35 लाखामध्ये गाडी घेऊ शकतात आजच्या काळात, तर तुम्ही कोणती सजेस्ट कराल? आता 25 ते 35 आणि थोडं जर अजून 10-15 लाख वाढवलं, 45 पर्यंत पकडा. BMW X1 फर्स्ट प्रेफरन्स. किती लागेल ती जाते तुमची 55-60 लाखाच्या घरामध्ये. ऑन रोड जाते. बेस्ट गाडी का? बेस्ट गाडी आहे. मी एक शोरूमच्या हिशोबाने ते बोलतोय. त्याच्यानंतर GLA तुम्ही पकडू शकता. ओके, ती पण अल्टिमेट आहे. आणि ऑडीची Q3 आहे, बट त्याला Q3 मध्ये सगळ्यात जास्त फीचर्स आहेत. खूप प्रीमियम फीचर लोडेड गाडी करंट बनवले. बट इश्यू असं आहे, मायलेज पेट्रोल डिझेलमध्ये नाही. ऑडीनं डिझेल बंद करून टाकलेलं आहे, म्हणजे जो VW ग्रुप आहे तो डिझेल बंदच करून टाकलेला. सो डिझेल पाहिजे, BMW आयदर मर्सिडीज. आणि जर तुम्हाला नुसतंच एन्जॉय करायचे फुल्ली ऑडी या. तर फर्स्ट प्रेफरन्स ऑलवेज BMW X1. तर रिसेंटली आपला एक असाच मला फोन आलेला 3 मध्ये कन्फ्युज होता, तर X1 सजेस्ट केली आणि इज व्हेरी हॅपी विथ इट. जबरदस्त आहे. हँडलिंग, परफॉर्मन्स, लुक, मायलेज 20-22 मायलेज तुम्हाला देते ती. बापरे, डिझेलला विचार. BMW समथिंग 150चं पॉवर आहे, पण गाडी चालवा वगैरे खतरनाक आहेत, जबरदस्त आहे. आणि तुम्हाला मर्सिडीज पण त्याच याच्यात पडेल. सो दोघी मर्सिडीज लाईक क्लास इवन. ओके. आणि BMW इज लाईक तुम्ही एन्थुजियास्ट पर्सन, कार ड्राईव्ह फास्ट वगैरे एवढंच कार आहेत, ते तुम्ही जाऊ शकता. बरोबर आहे. बाकी 35-40 लाखाच्या आतमध्ये तुम्ही याल तर मग जीपची मेरिडियन एक चांगला ऑप्शन आहे. जीप मेरिडियन, राईट. त्याची हँडलिंग, त्याचे फीचर्स, पॉवर जर तुम्ही बघाल ना, गाडी अजिबात हालत नाही, एवढी सुंदर आहे. आयदर मेरिडियन कंपास उचलू शकता. सफारी पण एक छान प्रोडक्ट आहे, एक चांगली 700 आहे. बट XUV 700 आता मोस्टली मार्केटमध्ये 3 वर्ष झालं चांगले फीडबॅक आहे. ऑलरेडी इश्यू त्यात पण आहेत, मध्ये स्क्रीन बंद होणे, मध्येच लाईट लागत नाही, कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम्स ऑलरेडी इश्यू आहेत. बट ऑलवेज मी जीप का सजेस्ट करतोय, तुम्ही म्हणा तर जीप पळून चालले,
हा सेल्स खूप नंबर कमी. आपल्या इंडियन लोकांचा एक कन्सर्न असा आहे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्या व्हॅल्यू नाहीत. व्हॅल्यू नाही आहे. हा जेव्हा VWचे डिझेल इंजिन्स होते तेव्हा कोणी घेतलं नाही. जेव्हा आपली फोर्डचे डिझेल गाड्या होत्या नाही घेतला. सेल्स नाही झाला. जीपचे पण डिझेल गाड्या राहिल्यात बरोबर, तरी घ्या, नाही तर त्या पण असं निघत आल्या आधी. आपली शेव्हरोलेटची क्रूज आणि ऑल दॅट काय गाड्या होत्या त्या, हो ती पण चाललं नाही. आपल्याकडे चांगल्या क्वालिटीची व्हॅल्यू नाही. आपल्या डोक्यात एकच बसलंय, जसं कोलगेट तसं मारू. बरोबर. तो 35 लाखाचा 30 ते 35 लाखात रिलायबल प्रोडक्ट XUV700 उचला, डोळ दाखवून बेस्ट आहे. किंवा 5 सीटरमध्ये हॅरियर. ओके, अल्टिमेट चांगला तो ऑप्शन आहे. आणि अजून एक असं प्रोडक्ट आहे ते अंडर रेटेड सगळ्यांना वाटेल, जे आहे अल्काझार डिझेलमध्ये. चांगलं आहे का? अतिशय. क्रेटाच्या वर अल्काझार येते समजा. क्रेटाच्या वरचं नेक्स्ट मोठी क्रेटा, मोठी घेऊ शकता. खूप आहे, 22चं मायलेज देते गाडी. 22चं मायलेज, 7 सीटर आहे आणि फीचर रिच आहे, फ्युचरिस्टिक लुक आहे. सो ती तुम्ही गाडी प्रेफर करू शकता. 25, 26, 27 लाखामध्ये तुम्हाला डिझेल गाडी भेटेल. बेस्ट, एकदम बेस्ट आहे आणि रिलायबल आहे. आणि SUV वाटते, प्रॉपर SUV. हा, प्रॉपर SUV वाटते. ठीक आहे. आपण आता कार बाईंग टिप्स आपल्या मोस्टली झाल्याच आहे ना दादा. कार बाईंग मध्ये मी तुम्हाला काही लेट्स आता ही डायरेक्ट आतला गाभा सांगतोय सिलेक्ट कशी करायची. बरेच वेळा काय होतं ना, माणूस कन्फ्युज असतो गाडी कुठली घेऊ. लेट्स त्यामध्ये 3ही गाड्या तुम्ही सिलेक्ट केल्या बरोबर सेगमेंटमध्ये. जशा बलेनो आहे, i20 आहे, ग्लान्झा आहे, तुमच्या अल्ट्राज आहे, तुम्ही 4 गाड्या काढल्या. आता सुशील मी यातली गाडी घेऊ कुठली, बरोबर असा क्वेश्चन असतो. बरोबर. सो मी तुम्हाला पहिल्यांदा 10 पॉईंट सांगतो नियर अबाउट. तुम्ही त्याचे बॉक्सेस टिक झाले पाहिजे बरोबर. जेवढे जास्त बॉक्सेस टिक तेवढं तुम्ही गाडी उचला. करेक्ट. पहिलं प्रायोरिटी तुमची काय, रिक्वायरमेंट काय आहे. ओके. दुसरे आहे की किती लोकांसाठी बघताय तुम्ही, रनिंग काय आहे. ओके. कम्फर्ट पाहिजे, फीचर्स पाहिजे, सेफ्टी पाहिजे. सेफ्टी फर्स्ट ठेवा, सेफ्टी पाहिजे बरोबर. ठीक आहे. देन तुमचा पेट्रोल, डिझेल, CNG त्याच्यामध्ये बघा. आणि चौथं तुमचं आहे आफ्टर सेल सर्व्हिस कोणाची चांगली आहे. हे पॉईंट आहेत ना, तुम्ही नोट डाऊन करा, त्याला टिक मार्क करा. ज्याची जास्तीत जास्त टिक ती गाडी तुम्ही उचला. एक्झॅक्टली ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्ही सॉर्ट करा की डिझेल का पेट्रोल, आणि देन या बॉक्सेसला टिक करा. प्रत्येक बॉक्स तुमचा अजिबात दिसून चुकणार. आणि अजून एक इम्पॉर्टंट, लेट्स एक्झाम्पल तुम्ही 3 गाड्यांमध्ये कन्फ्युज आहात की 2 आहात क्वाटेवर, तुम्ही एकाच दिवशी त्या 3 गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घ्या. सेम डेला घ्या. त्याचा कम्फर्ट तुम्हाला कळेल, त्याचं तुम्हाला परफॉर्मन्स कळेल, त्याचं तुम्हाला मायलेज सुद्धा कमेल, आणि त्याचं तुम्हाला इंटेरियरचं फीचर क्वालिटी जे आहे ते सगळं तुम्हाला एका दिवशी समजून येतं बरोबर. कारण प्रत्येकाचा जो एक्सपिरियन्स असतो ना, लुकचा तो ठीक आहे सब्जेक्टिव्ह असतो, लुकचा क्वेश्चन पकडतच नाही कधी बरोबर. पण जो चालवण्याचा जो एक्सपिरियन्स असतो प्रत्येकाचा वेगळा असतो. हाईट तुमची रिच पोझिशन किती आहे, फीचर कोणाला आवडतात. सो एका दिवशी घेतल्यामुळे तुम्ही आहे ना इमिडिएटली सॉर्ट आउट होता, नाही बाबा मला हीच गाडी उचलायची. एक्झॅक्टली अशी गोष्ट आहे. येस दादा, आता आपण कार बाईंग टिप्स झाल्या आपल्या, पण कार घेतल्यानंतर त्याची केअर कशी करायची, तर त्यासाठी तुम्ही टिप्स द्या. कारण कार तर भरपूर लोकांकडे, पण कशी. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलाय चेतनने. आणि काय होतं ना, भारतामध्ये ना गाडी तर घेतली जाते, पण ती गाडी डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जात नाही, तो पण आपण गाडीकडे बघत पण नाही. 10,000ला डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला गाडी तिथून रिअल मेंटेन झाली बरोबर. रिअल वर्ल्डमध्ये सर असं नाहीये. ओके. तुम्हाला 15 ते 1 महिन्याला गाडीचे पॉईंट चेक केलेच पाहिजेत. ओके. पर्सनली चेक केले पाहिजे. जसं मी तुम्हाला बोललो की आपला भारतातील गाडी डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला पाठवतो, घरी येते मेंटेन झाल्याशी वाटतं, पण असं नाहीये. तुम्हाला जर गाडीची काळजी घ्यायची आणि तुम्हाला लॉंग लास्टिंग गाडी वापरायची, तुम्हाला गाडी पर्सनली घरी त्याला मेंटेन केली पाहिजे. सगळ्यात मी चांगलं देतो, जसं आपली गीता आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे, तसं युजर मॅन्युअल एक गीता आहे त्या गाडीची. तुम्ही जर युजर मॅन्युअल वाचाल ना, तुम्हाला सगळी माहिती गाडीची भेटते. माणूस काय करतो ना, वाचत नाही, सोडून देतो. प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला त्याच्यात भेटून जाईल. गाडीची सर्व्हिस कधी करायची, ऑइल चेक कधी करायचं, ऑइल खराब कसं झालं होतं, ओके, सगळी इन्फॉर्मेशन भेटते युजर मॅन्युअलमध्ये. आता मी खाली ठराविक पॉईंट सांगतो. ऑइल, कूलंट आणि तुमचे जे ब्रेक ऑइल आहे ते दर 15 दिवसाला तुम्ही त्याची लेवल चेक करा. डिपस्टिक काढायची, ऑइल चेक करायची. त्याला तुम्ही बोटानं चिटकून पण बघा, त्याची जी चिकटतं ते किती प्रमाणात, किती क्वालिटीचं त्याच्यानं तुम्हाला समजेल. ओके ओके. तर जास्त चिटकायला लागलं तर समजायचं की ऑइल खराब होते. बरं. ओके. ही 3 गोष्टी घ्या. तुमच्या वॉशर फ्लुइडमध्ये वॉशर यूज करा, जे प्रॉपरली येतं ते वॉशर फ्लुइड, ना की तुम्ही शॅम्पू यूज करा. बरोबर. शॅम्पू यूज केला तर खाली जाणं मोटर आहे ना क्लॉग होते आणि परत पाणी येत नाही. माणूस म्हणतो अरे पाणी काही ना, शॅम्पू वापरतात. छोटी गोष्ट आहे. अजून एक काही कार केअर टिपमध्ये तुम्ही आयदर तुमचं लेदर क्लीन करण्यासाठी क्लीनर वापरा, ऑल इन वन क्लीनर वापरा, फोम वॉश वापरा. आतमध्ये 15 दिवसाला गाडी आतमधून पुसून घ्या, जेणेकरून आतमधला एम्बियन्स चांगला राहील. त्यासोबत परफ्यूम टाका. टायर, तुमचे टायर खूप इम्पॉर्टंट आहेत.
टायरची डेप्थ चेक करत जा हमेशा. ट्रेडविअर इंडिकेटर असतो, चपटा आहे का तो चेक करायचा. एका बाजूने घासली का, एका बाजूला खिचते का तुमची गाडी, लेफ्ट साईडला खिचते, गाडी कशी चालली, तुमची व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्स ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे. टायरची कंडिशन चेक करा. टायर प्रेशर 15 दिवसाला चेक करा. टायर इन्फ्लेटर अवश्य ॲक्सेसरीज तुमच्याकडे असलीच पाहिजे, अवश्य तुम्ही घ्या. कारण तुम्ही ज्या बाहेर गावी जाता तेव्हा तुम्हाला जर भेटला नाही ना कोण, तर स्पेअर टायरमध्ये पण आपण हवा भरत नाही. 15 दिवसाला स्पेअर टायरमध्ये पण हवा भरत जा, चेक करत. कारण कधी लागेल स्पेअर टायर माहीत नाही. बरोबर. आणि त्यासोबत टायर इन्फ्लेटर सोबत ठेवा. अजूनही सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही गाडीचा जो पेंट आहे, माणसं काय करतात डेली वॉश करतात पेंट गाडीवर. गाडी हो, त्यानं काय होतं गाडीवर मायनर स्क्रॅचेस येतात. आणि असं पुसायचे असे रिंग्स पाहिले जातात, सोल मार्क्स. ओके, सोल मार्क्स म्हणतात. आणि हे काय होतं, जो धुणारा असतो तो एकच कपडा घेतो, त्या बादलीत टाकतो, 10 गाड्यांना वापरतो, 10 गाड्यांची धूळ त्या बादलीत, आणि तीच कपडा वापरतो 4 गाड्यांना. बरोबर. गाडी लांबून तर अशी वाटते क्लीन आहे, पण जेव्हा तुम्ही जवळ जाल तेव्हा त्याच्यावर तुम्हाला सोल मार्क दिसतील. बरोबर. जेवढे सोल मार्क तुम्हाला दिसायला लागतात तेवढी गाडीचा पेंट आहे तो डल होत जातो नंतर. सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. तो गाडी महिन्यातून एकदाच वॉश करा, शॅम्पू वॉश करा, आणि डेली पुसायचे डस्टर वापरा. जवळपासूचा वॅक्स स्टेटेड डस्टर आहे, मी प्रमोशन करत नाही. बट बेनिफिशियल असेल ना. रिअल टाइम मी सांगतो, जो मी वापरतो पर्सनली, वॅक्स स्टेटेड आहे, म्हणजे धूळ चिकटते, ब्रेड होत नाही, गाडी रोज क्लीन होते. पावसाळ्यात नो डाऊट तुम्ही क्लीन करतच नाही, बरोबर, डेली वॉश करायची गरज नाही. त्याने पेंट तुमचा लांब राहणार आहे, मायनस स्क्रॅचेस पण पडणार नाही ना. तो ब्रँड परत एक वेळेस सांगा. जोपासूचा डस्टर आहे, वॅक्स स्टेटेड डस्टर आहे, 800 रुपयाचाच आहे. ओके. आरामात 3 महिने काढतो तुमचा. हो का. मी 500 रुपये तर तुम्ही 600 रुपये देतो, 600 देता, पण त्याच्यात आणखी डबल प्रॉब्लेम, सोल मार्क्स येतात, स्क्रॅचेस. तुम्ही PPF करू शकत नाही, कॉस्टली आहे. बरोबर. सिरेमिक करू शकत नाही, लॉंग लास्टिंग नाही, 6 महिन्याची वॉरंटी, तुम्हाला परत करावं लागणार, कॉस्टली. छोटी इन्व्हेस्टमेंट करा, मी ऑलवेज सजेशन दे. या छोट्या टिप्स आहेत बघा, या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि ज्या खूप महत्वाच्या आहेत. अजून एक सांगतो, इलेक्ट्रिकल्स पण चेक करत जा. बरेच वेळा पाहिले हायवेला टेल लाईट चालूच नसते. हो. तुम्ही जरा 15 दिवसाला टेल लाईट चालू आहे का नाही, हेडलाईट चालू आहे का नाही, तेच चेक करा. त्या सुद्धा क्लीन करत जा. क्लीन म्हणतोय कारण जर ते क्लीन नाही केल्या त्या ना पूर्ण ऑफ व्हाईट होतात, की धूळ चढून नंतर ब्राईटनेस दिसत नाही. हो. ते क्लीन करायचं पण छोटी टिप आहेत, पण बरोबर केल्या पाहिजेत घरच्या घरी. एक्झॅक्ट. फॉलो करा तुम्ही. दादा, भरपूर वेळेस आपण बघतो की आता जसे जे ब्लॉगर्स आहे, नवे ब्लॉगर्स जे येत आहेत, ते PPF सिरॅमिक लावतात, भरपूर गोष्टी करताय. तर तुम्ही काय सजेस्ट कराल ॲज अ ऑटो गुरु, की गाडी नवीन घेतल्यानंतर तिला PPF केलं पाहिजे का, PPFचा रेट काय असतो ॲज पर कार, की सिरॅमिक करावं? बघा, मी PPFचा एक मेजर निगेटिव्ह आहे, तो आहे कॉस्टली. खूप कॉस्टली. किती जातं आता? तुम्हाला ते 50,000पासून ते अगदी 2.5-3-5 लाखापर्यंत PPF भेटतं मार्केटमध्ये. ओके. डिपेंड करतो तुम्ही कुठला ब्रँड लावता. US ब्रँड लावत असेल तर अगदी 3-3.5-4 लाखाच्या घरात पण जाऊ शकतं. बापरे. सो मी सरळ सांगतो, 10 लाखाच्या जर वर गाडी आहे आणि तुम्ही खरंच गाडीवर जास्त प्रेम करताय, PPF खूप बेनिफिशियल आहे. चांगलं आहे, खूप बेनिफिशियल आहे. पहिले समजून घ्या, PPF मेजर स्क्रॅचेससाठी नाही आहे. म्हणजे कोणी डॅश मारली गाडीला अशामध्ये कामाला तुम्हाला येणार नाही, तिथे तुम्हाला डेंटिंग बेंडिंग करावंच लागेल. PPFचा मेजर बेनिफिट आहे जसं मायनर सोल मार्क्स, स्टोन चिपिंग, स्क्रॅचेस. ओके. ते लहान मुलं दगडांना ओढतात ना रे का, त्याच्यासाठी फायदेशीर आहे. आणि त्याच्यामध्ये जे सेल्फ हिलिंग प्रॉपर्टी आहे ना, ते खूप चांगले. सेल्फ हिलिंगचे पण लिमिट असतं, 5 वर्षाची वॉरंटी दिली तेवढ्यापर्यंत सेल्फ हिलिंग होते. सो ह्याचे मेजर बेनिफिट येत नाही. कारण काय होतं, जेव्हा डेली सोल मार्क्स बघताना माणसाला इरिटेट होतं ते बघून. ह्याचं ब्लॅक किंवा डार्क कलर असेल ना, त्याच्यावर फेड होतो. हो. मग तुम्हाला तो फेड होऊन द्यायचा नसेल ना, PPF खूप बेनिफिशियल आहे. त्यात TPU वर्सेस TPH कन्सेप्ट आहे. ओके. TPH आहे ते येल्लो पडतं, TPU मोस्टली येल्लो पडत नाही जर ओरिजिनल TPU असेल तर. बरोबर. मला जोपर्यंत वॉरंटी देईल तोपर्यंत येल्लो पडणार नाही. ओके. त्याला टेस्ट कसं करायचं त्याच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय. TPU आहे का TPH आहे. मार्केटमध्ये TPU बोलून TPH ला होतात, आणि मग ते हार्ड होतं, येल्लो होतं, आणि लोक म्हणतात नको PPF कॉस्टली. ओके. सो PPF इज कॉस्टली बट इट्स अ बेनिफिशियल. ठीक आहे. आता बरेच लोक मोटिवेशन करते, गाडी पूर्ण 35,000 रुपयात पेंट होईल असं क्वेश्चन. बट मित्रांनो, कंपनीचा जर तुम्ही सर्व्हिस सेंटरला जर गेला ओरिजिनल पेंट करायला 1.5 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला बिल नाही येणार. पूर्ण पेंट करायची असेल गाडी तर त्यांचं सर्व्हिस सेंटरचं. आणि जी बाहेर तुम्ही करणार त्याची क्वालिटी आणि सर्व्हिस सेंटरची क्वालिटी वेगळी असते. बरोबर आहे. दुसरं मॅच होत नाही कलर गाडी येल्लो पण पडते. ओके. हे रिअल आहे. बाकी मेजर असं सांगितलं, सोलमार्क्सच्या बेनिफिट आहे, मायनस स्क्रॅचेससाठी PPF बेनिफिशियल आहे, मेजरसाठी नाही. बट बजेट नसेल तर नका करू.
तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून करताय गाडीलाच नको ते पीपीएफ रिअली बेनिफिट. लॉंग टर्म साठी युज करायची गाडी, तुमचं फिरणं जास्त आहे, हा किंवा तुम्ही अशा एरियात राहता की तुम्हाला पार्किंग नाही आणि गल्लीत गाडी लावावी लागते, त्यावेळेस ते इम्पॉर्टंट आहे. लहान मुलं खेळतात, तुम्ही झाडाखाली पार्क करताय, बर्ड ड्रॉपिंग पडतात माहिती, बरोबर, ते पेंट अक्षरशः खाऊन टाकतात. अरे बापरे, म्हणजे ते ऍसिडिक असतं बर्ड ड्रॉपिंग जे पडत, जी विष्ठा दिसते ऍसिडिक असतं. बरोबर आहे. ते पूर्ण पेंट तुमचा खाऊन टाकतं आणि प्रकारचं गच करणं कसं असतं तसं पेंटला कमी होतं. त्याला रिपेंटचे दुसरा ऑप्शन नाही. एक्झॅक्टली. अशा केसमध्ये तुम्हाला पीपीएफ और सिरॅमिक फायदेशीर आहेत. कुठल्याही टाईपचं कोटिंग तुम्हाला ते बेनिफिट येणार आहे. सो मी सजेशन देईन, इट्स अ इन्व्हेस्टमेंट, बट इन्व्हेस्टमेंट शुड बी तुमच्या डोक्यात नसले पाहिजे. हा, असं नाही की करायचं तर करूनच टाकायचं. तुम्ही 2 लाखाचं टाका, हाय ते 1 लाखाचं 2 लाखाचं टाकायला मतलब नाही. तुम्हाला त्या प्रोडक्टची मार्केटमध्ये चाललेली कॉस्ट पण माहित पाहिजे. सपोज एखादं प्रोडक्ट 60,000 आहे, तुम्ही 60,000 लावल्यानंतर इट्स वर्थ. 3 वर्षे वॉरंटी, 5 वर्ष देणारे वर्थ आहे. बरोबर आहे. 80,000 1 लाख चालणार आहे, तुम्ही तेवढ्यालाच घ्या. पण तुम्ही 1 लाखाचं 2 लाखाला घेता तर हा मोठा स्कॅम होतो मार्केटमध्ये. हा स्कॅम चालतो. बरोबर. तर तुम्हाला पण म्हणते की हा मेजर स्क्रॅच पण तुम्हाला पडून येणार नाही, तर पीपीएफ विकते, दॅट इज ऑल्सो स्कॅम. सो ह्या गोष्टी पहिल्या समजून घ्या. पीपीएफ कसं आहे, सिरॅमिक एक लिक्विड असतं एक प्रकारचं, जी गाडी वॉश केल्यानंतर सगळी ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचे थर लावला जातो आणि एक मायनर त्याच्या सिरॅमिकचे ना लेअर तयार होते. त्यानं सेम बेनिफिट होतं, एकदम मायनर प्रमाणात, मायनर असतो, एकदम मायनर स्क्रॅचेसचा बेनिफिट आहे. दुसरा आहे बर्ड ड्रॉपिंगचा बेनिफिट आहे. गाडी सिरॅमिक मध्ये तुम्हाला चमकते, ओके, ग्लॉस जास्त असतो. बरोबर. पीपीएफचं अगेन इट्स अ पॉलियुरेथेन फिल्म आहे प्लास्टिकची, राईट, जी 180 to 210 मायक्रॉन पर्यंत असते. आता 220 पण येऊ शकतात मायक्रॉन. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही उचलू शकता आणि ती पूर्ण ऍप्लिकेशन येतं. भरपूर प्रोसेस आहे, 2-3 दिवसाचा वेळ लागतो त्याला. बरोबर. आणि त्याचं सुद्धा तुम्हाला जसं फायदे सांगितलं, मायनर स्क्रॅचेस, बर्ड मार्क्स, सोल ड्रॉपिंग हे सगळ्या गोष्टीसाठी ते बेनिफिशियल आहे. बरोबर आहे. सो इट्स सिरॅमिक नियर अबाउट 15 ते 30,000 होऊन जातं. मार्केट रेट सांगतोय तुम्हाला 60,000 देणारे पण लोक आहे. पीपीएफ 60 ते 1 लाखाच्या आतमध्ये असेल, वर्थ आहे. 1 लाखाचे वर लावताय, लावू नका, मी पर्सनली सांगेन. बरोबर. इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण तुम्ही 1 लाख लावताय, तुम्ही त्याच्या व्याज पण पे करताय. बरोबर. मार्केटमध्ये पैसे टाकले तुम्ही कमवू शकता. नाही, बरोबर. एवढं 10 लाखाचे वर असेल तर इन्व्हेस्ट करायला काय हरकत नाही. डार्क गाड्यांवर या गोष्टी करा. बाकी टेफ्लॉन कोटिंग मार्केटमध्ये नाहीये कन्सेप्ट. नॉर्मल कोटिंग करू नका. आणि एवढंच जर होत नसेल तर मी आणखीन एक मेंटेन देतो, वर्षभरानंतर डिटेलिंग करून घ्या गाडीला. डीप क्लिनिंग, डीप डिटेलिंग करून घ्या. गाडी जशी तुम्हाला पहिली झाली तशी पहिली वर्षाची होऊन. किती खर्च येतो त्याला? 5 ते 6,000 रुपये येतो. बस दादा, तेवढंच होऊन जाईल. बस तेवढ्यात पोहोच द्या. मायनर स्क्रॅचेस असतात, येस, ते निघून जातं. मायनर म्हणजे जिथे पेंट दिसत नाही, म्हणजे पेंट गेल्यानंतर दिसतं ना पांढरं, अशा ठिकाणी दिसत नाही, असले स्क्रॅचेस मित्रांनो तुमच्या डिटेलिंग मध्ये, वॅक्सिंग मध्ये निघू शकतो. ओके, लक्षात राहू दे. नाही तर तुम्ही म्हणाल अरे स्क्रॅचेस आहे ते निघाल, असं होत नाही. असं नाही, देयर इज अ स्टेप, काही ठिकाणी लिमिटेशन्स असतात. एक्झॅक्टली. दादा, जर आपण बघितलं की आता एखाद्या व्यक्तीला सेकंड हँड गाडी घ्यायची आहे, तर मी वैयक्तिक अशा विचारांचं आहे की मला सेकंड हँड गाडी नाही आवडत घ्यायला, पण भरपूर माझे मित्र अशी आहे की जे बोलतात की नाही, सेकंड हँड गाडी ही वर्थ इट असते. तर मग आता एखादा व्यक्ती जर घ्यायला जातोय सेकंड हँड गाडी, तर त्याने कोणत्या गोष्टी बघाव्यात सेकंड हँड गाडी घेताना, कशी चेक करावी? कारण नवीन माणसाला तर माहित नसतं की कसं घेऊ शकतो. बरोबर. तुम्ही काय सांगा? आता मी माझं पर्सनल ओपिनियन टाकतो. कोविडच्या अगोदर गाड्यांच्या ज्या किमती होत्या आणि आताच किमती गाड्या सेम असेच गेले 4 वर्षात. ओके. 2019-20 वरना 2012ची तुम्ही घ्यायला जात होता, ती भेटत होती 4 लाख रुपयाला. ते आता सुद्धा घ्यायला जात 4 लाखलाच आहे. 4 वर्षात कोविडमुळं गाड्यांच्या यूज कार मधल्या मार्केट किमती आहेत त्या वाढलेल्या नाहीयेत, म्हणजे कमी झालेल्या नाहीयेत. कमी नाही झाल्या. जर 2020ला मी 4 लाखाला घेतोय तर डिप्रिसिएशनच नाही झालं. म्हणजे ज्या गाडी 2012चे त्या युज्ड कार मार्केटमध्ये खूप कॉस्टली झालेल्या. ओके, 2012ची तुम्ही 4 लाखाला गाडी घेताय, तुम्ही 4 लाख टाकून नवीन घ्या. 10-12 वर्ष जुनी गाडी घेताय. सो माझं सांगणं असं आहे की युज्ड कार घेणं मला पर्सनली वर्थ नाही आवडत. मी खूप युज्ड कारचे प्रमोशन्स करतो, मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, पण वर्थ नाही वाटत. जर तुमचं बजेट 5 लाखाच्या आतमध्ये, बरोबर, युज्ड कार घ्या. 5 लाखाच्या, तुमचं बजेट 10-12-15 लाखाचं, ते बिंदास नवीन कार घ्या, यूज नका घेऊ. प्रॉब्लेम कसा होतो, पुढच्यानं वापरली कशी माहीत नसतो. कितीही तुम्ही पिढ्याचे लोक आणत, कोणच सांगू शकत नाही की ते इंजिन तुम्हाला पुढे 6 महिने काय सांगतील. इंजिन आहे असं सगळं आहे की मी कोणाचं हे करत नाही, पण कितीही मेकॅनिक असेल, वॉरंटी कोणच देऊ शकत नाही.
3 महिने 6 महिने आता वॉरंटी मार्केटमध्ये चालते, जे कार्स 24 स्पिनी वगैरे ऑफर करतात, आता रेग्युलर डीलर पण करतात. पुढं काय होणार आहे तो डोक्याला टेन्शन असतं. इन्शुरन्स नसतो तुमच्याकडे, जे झिरो डेप नाही आहे तर झालेला ॲक्सिडेंटचा खर्च खिशातून द्यावा लागतो. खिश मेन असे तर 5 लाखाच्या आतमधला आहे. 1 लाख रुपये ॲडिशनल साईडला काढून ठेवा त्याच्या मेंटेनन्ससाठी. 5 लाखाच्या आतमध्ये असं यूज कार घ्या, कारण जो यूज कार घेतो तो अशा विचार नसतो की मला 1-2 वर्ष वापरायचे, लिकायचे, असे हिशोब नसतो. पण ज्याला लॉंग रूट खूप आहे त्याला यूज कार घेऊन फायदाच नाहीये. बरोबर आहे. इश्यू कसं मध्येच गाडी तुमची पडली, तुमचा वेळ खूप वाया जातो. म्हणून तुम्ही नवीनकडे बघा. जर 5 लाखात 6 लाखाच्या वर जर बजेट असेल आतमध्ये असेल, यूज कार तुम्ही घ्या डोळं झाकून. आता यूज कार घेताना चेक काय करायचे तुम्हाला, एकतर PDI चांगलं करा. PDI टीम मार्केटमध्ये आहे. इंजिन चांगलं असलं पाहिजे, चेसी चांगले असलं पाहिजे. 2 पॉईंट मेजर. इंजिन चेसी चांगले असले पाहिजे. जर ते चांगलं असेल बाकी त्याच्या रिलेटेड जे सगळं आहे ते सगळं चेंज करतात. ओके, हृदय चांगलं नाही आहे तर माणूस चालणार कसा. सो इंजिन चांगलं आहे ते पहिलं चेक करा. मेकॅनिकला घेऊन जा, हे PDI टीमला घेऊन जा. ते 2 गोष्टी करा. डॉक्युमेंटेशन, इन्शुरन्स, ओरिजिनल त्याचे RC बुक्स असले पाहिजेत. ट्रान्सफर झालेले रिसिप्ट्स हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंटेशनमध्ये घ्यायचे. PDI करताना खाली चेक करा गाडी तांबारलेली ते नाही आहे ना, ते इम्पॉर्टंट आहे. गाडीचे टायर चेक करा. ओके, टायर मोस्टली काय होतं, गाडी 6 वर्ष जुने आहे पण टायर तुम्हाला 8-8, 10-10 वर्ष जुने पण भेटतात. गाडीच्या टायरची लाईफ 6 वर्षाची. हो का? प्रत्येक गोष्टीला लाईफ असते. टायरची लाईफ 6 वर्ष. 2016ची गाडी एकाला विकली आहे मित्राला, आणि त्याची गाडी 16चे टायर आहेत. टायर संपले 2022ला बदलाय पाहिजेत. म्हणजे जस्ट बिकॉज टायरचं नक्षी अजून तशीच आहे म्हणून ते वापरतात. टायर 6 वर्ष आहे, 6 वर्षाचं वापरा. सो ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही अजून पैसे कमी करू शकता. नाही गोष्ट आहे. सो यूज कार मध्ये घेताना जेवढं चेक कराल तेवढं कमी आहे. सो इंजिन, चेसी, रस्टिंग, डॉक्युमेंटेशन, 4 गोष्टी जे तुम्हाला इन्शुअर करायची की ॲक्युरेट असलंच पाहिजे. आणि तुम्हाला जर अजून क्वेश्चन असेल ना तर गाडीवर केसेस आहे की नाही हे पण चेक करा. आता मोस्टली कोणी विकत तर नाही म्हणा केसेस असलेल्या गाड्या, पण ते पण इन्शुअर करा की गाडीवर कुठली केस नाहीये ना, ते चेक करा. दादा, कार बाय करताना इन्शुरन्स एक पार्ट येतो, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की काय बघितलं गेलं पाहिजे कार इन्शुरन्सच्या याच्यात? आपल्या भारतामध्ये जर बिझनेस करायचा असेल ना, 3 गोष्टी आहेत: साम, दाम, दंड, भेद. आणि मी असं म्हणेन, तुला कन्फ्यूज कर, तुला घाबरव, तू अशी बोलला की मी तू सगळं मावडून घेणार. का असं होतं, जेव्हा आपल्याला नॉलेज नसतं त्यांना तर टार्गेट कम्प्लीट करायचं. बघा, आता इन्शुरन्समध्ये सगळ्यात जास्त डीलर लोकांचं मार्जिन असतं. IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे, ती बोलते तुम्ही इन्शुरन्स, कार इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स कुठल्याही गाडीचा कुठूनही घेऊ शकता, इरिस्पेक्टिव्ह तो नवीन कार असो की जुनी कार असो. ओके, लेट्स एक्झाम्पल, तुम्ही नवीन कार घेता, तुमची आवडती नेक्सॉन, तिचा इन्शुरन्स आहे 80,000चा. मार्केटमध्ये तो तुम्हाला इन्शुरन्स पडेल 40,000 रुपये. वरचे 40,000 रुपये आहेत ना, ते डीलरचं मार्जिन असतं. अरे बापरे, एवढं जास्त मार्जिन त्यांना भेटतं. त्यांना रिअल मध्ये 40चं 50 पण भेटू शकतं, पण मी आपल्याला 40 मध्ये भेटते. सो इन्शुरन्स तुम्हाला डीलर देत नाही, कुठलाही डीलर देत नाही. दे आर एजंट. इन्शुरन्स तुम्हाला देते इन्शुरन्स कंपनी, आयदर इट्स SBI, HDFC, बजाज, तुमची डिजिट असो, रॉयल्स नरम असो किंवा इफको डोक्यो, कोही पण पकडा, त्या तुम्हाला इन्शुरन्स देतात. एजंट फक्त मेडिएटर आहे. बरोबर, तुम्हाला देतोय, त्याला 2 पैसे भेटतायत. इन्शुरन्समध्ये तर तुम्ही सगळं ठरवलं की सगळे ॲड ऑन, इम्पॉर्टंट ॲड ऑन कव्हर आहे. सगळ्या लोकांना माहिती आहे फक्त 0 डेप. सगळ्या लोकांना माहिती आहे. बरोबर, सगळे म्हणतात 0 डेप आहे सगळं, असं नाही आहे. सगळे ॲड ऑन कव्हर असेल की तुमच्यासोबत कुठलाही फ्रॉड होणार नाही. इन्शुरन्सच्या बाबतीत की डिस्काउंट वगैरेचा पार्ट जो येतो त्याच्यात. सो तुम्ही जो डिस्काउंट घेणार आहे तो पहिला इन्शुरन्स तुम्ही बिंदास घ्या. सरळ सांगा. तो जर तुम्हाला दबाव टाकत असेल की बाबा नाही सर तुम्ही इन्शुरन्स माझ्याकडून घेतला पाहिजे, मी गाडी देणार नाही, तुम्ही लिखित कंप्लेंट करू शकता. जे त्या कंपनीच्या मॅन्युफॅक्चरला त्यांच्या ऑफिशियल याच्यावर की बाबा हा मला इन्शुरन्स देत आहे. आणि मी अजून एक तुम्हाला आयडिया देतो, ऑफिशियली देतो. जेव्हा तुमच्याकडे विन नंबर गाडीचा येईल, गाडीचा व्हेकल आयडेंटिफिकेशन नंबर आहे, बरोबर, त्याच्यानंतर कंप्लेंट मारा. दादा असं का माहिती आहे का, जर गाडी व्हेकल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे गाडी तुमची अलॉट झाली, तुम्हाला अलॉटच्या अगोदरच तुमच्याकडे विन नंबर नाही आणि तुम्ही म्हटलं इन्शुरन्स मी घेणार, तेव्हा काय होईल माहिती आहे का, ते गाडी दुसऱ्याला अलॉट करून टाकते. अरे मला गाडी देणारच, 2-2 महिने 3-3 महिने रडकवतील. वेट विन नंबर आल्यानंतर एक तर तुमच्याकडे आयडेंटिफिकेशन नंबर आहे, सो तुम्ही त्यांना ऑफिशियली
बोलू शकतोय मी आता. कंप्लेन करू शकता. हा, त्यांना मग डिस्काउंट मागा, म्हणजे तुम्ही 40, 50, 60 हजार रुपयेपर्यंत प्रत्येक म्हणजे 50% वाचू शकता. काय सांगता, इतका डिस्काउंट मिळू शकतो इन्शुरन्सवर? भेटतोच. अरे वा. मी स्वतः कार इन्शुरन्सची एजन्सी चालवतो. बरोबर आहे. ओके, माझे भरपूर लोकांना देतो. सो मग जर कुणाला करायचं तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. डेफिनेटली एनी टाइम. तुमचा नंबर जर द्यायचा झाला तर कोणता द्यायला दादा? माझा जो ऑफिशियल नंबर आहे तो मी डिस्प्लेला लावून दिली था. त्यांनाही इन्शुरन्स करायचा आहे का? मी तर दादांकडूनच करतो नेहमी, बट तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. दादा, एक माझ्या डोक्यात जस्ट प्रश्न आला की जे आपण म्हटलं की व्हेकल नंबर जे आपण म्हणतो, तर चॉईस नंबर इझी का मेन की पैसे द्यावे लागतात महाराष्ट्रामध्ये कसं आहे ना, अजूनही पैसे द्यावेच लागतात. 7,500 रुपयाची चॉईस नंबरची पावती आहे. आणि जे VIP नंबर आहे, जे ऑप्शन लागतं, ऑप्शन रेटवर तुम्ही ते घेऊ शकता. ऑप्शनवर होतात. ते ऑप्शनवर भेटतात. पण बाकी रेग्युलर चॉईस नंबर आहे ते तुम्ही 7,500ची पावती तुमच्या RTR ला भरून ते मिळू शकतात. दादा, इन्शुरन्स घेताना या गोष्टी असल्याच पाहिजे की इतक्या गोष्टी ज्या आहेत त्या असल्या तरच तो इन्शुरन्स घ्या, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, कार इन्शुरन्स घेताना पहिल्यांदा इन्शुअर करायचं की इट्स अ फर्स्ट पार्टी, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह. ओके, असलंच पाहिजे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट ॲड ऑन कवर मी सांगतोय, 0 डेप्रिसिएशन, म्हणजे कार जेव्हा ॲक्सिडेंटल डॅमेज होती त्याच्यावर डेप्रिसिएशन पकडलं जात नाही. जी कॉस्ट पार्टची कॉस्ट आहे ती सगळी तुम्हाला भेटते. दुसरं आहे रिटर्न टू इन्व्हेस्ट, खूप इम्पॉर्टंट कवर आहे. लेट्स एक्झाम्पल, तुमच्या गाडीला 3 वर्ष झालेत, आता गाडीची IDV असेल 5 लाख रुपये, बरोबर? इन्शुरन्सच्या नुसार तुम्ही गाडी घेतली 10 लाखाला, इन्व्हॉइस व्हायला पावती तुमच्याकडे आला त्याचे. जर तुमचा ऍक्सिडेंट झाला, टोटल लॉस गेली, बुडली गाडी, फायर झालं किंवा गाडी ऍक्सिडेंट टोटल लॉस गेला, 75% वर खर्च गेला, त्याला म्हणतात टोटल लॉस. त्या केसमध्ये तुम्हाला गाडीची IDV भेटते. जर रिटर्न टू इन्व्हेस्ट हा ॲड ऑन कवर आहे तर 10 लाख रुपये तुम्हाला भेटतात. वरचे 5 लाख रुपये आहेत तर तो तुम्हाला कंपनी पे करते, त्याला बोलतात रिटर्न टू इन्व्हेस्ट किंवा डेप्रिसिएशन कव्हर बोलतात त्याला. बरं, ओके, IDV डेप्रिसिएशन कव्हर. ओके, तर हा तुम्ही घ्याच. जेवढे वर्ष कंपनी ऑफर करते तेवढेशी तुम्ही घ्यायलाच पाहिजे. बऱ्याच कंपन्या 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष पण देतात, तुम्ही घेत राहा. नंतर आहे इंजिन प्रोटेक्शन, तो असलंच पाहिजे. पाण्यामध्ये गाडी गेली हा तुमचा दोष नाहीये, पण गाडी बाहेर काढल्या तुम्ही चालू केली, तुमचा दोष आहे. कारण असं मोबाईल पाण्यात पडला तर ठीक आहे, पण मोबाईल पाण्यात पडल्यावर तुम्ही चालू केला तर तो तुमचा प्रॉब्लेम होईल. लगेच गाडीचं इंजिन सीज होणार, लगेच मोबाईल खराब होणार, मग त्या केसमध्ये खर्च तुम्हाला कंपनी देत नाही. अशा केसमध्ये इंजिन प्रोटेक्शन काम करतो. तुम्ही चालू करा, काय करा, तुमच्याकडे इंजिन प्रोटेक्शन आहे, काम करतं. बरोबर. त्याच्यानंतर की प्रोटेक्शन, आजकालच्या गाड्यांची चावीची किंमत 10-15 हजाराच्या वरच आहे, बरोबर? की प्रोटेक्शन असेल तर तुम्हाला की ॲज इट इज पूर्ण रिफंड भेटते. त्याच्यानंतर मित्रांनो इम्पॉर्टंट आहे टायर कवर. बट टायर कवर मी जास्त सजेस्ट करत नाही. त्याचं रिझन असं, ॲक्सिडेंटलमध्ये टायर मोस्टली कवर होतं. जर फुटला टायर, ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही टायर कवर घेऊ शकता. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट कवर मित्रांनो मी सजेस्ट करतो त्याच्यामध्ये, तो आहे RSA. 3 वर्षांपर्यंत तुमच्याकडे RSA असतं कंपनीचा. पण 3 वर्षांनंतर काय? बरोबर. जर इन्शुरन्समध्ये रोड साईड असेसर टाकला, तुमची गाडी रिपेअर होऊ द्या, गाडी टो करायचे, तुमच्या गाडीत काही प्रॉब्लेम असो, इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तिथे ती सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही जिथं आहात तिथपर्यंत. बरोबर. RSA हा कवर तुम्ही घ्यायला विसरू नका. एक्झॅक्टली. 0 डेप्रिसिएशन, टायर प्रोटेक्शन, इंजिन प्रोटेक्शन, रिटर्न टू इन्व्हॉइस, की प्रोटेक्शन, RSA, टायर आणि RSA हे बेस्ट पाहिजे. बाकी भरपूर आहेत. बरोबर. दादा, आता समजा गाडी आपण घेतली आणि तिला काही झालं आणि ती 2 महिन्यापासून सर्व्हिस सेंटरला आहे, पण गाडीवर जर EMI असेल तर EMI पे करावाच लागतो, याच्यासाठी काय आहे का एखादं? बघा, ही बऱ्याच लोकांना माहित नाही. ठराविक इन्शुरन्स कंपनी, मी सगळ्या बोलत नाही, ठराविक इन्शुरन्स कंपनी तुम्हाला आहे ना एक EMI प्रोटेक्शन कव्हर देतात. बरं. त्या केसमध्ये गाडी सर्व्हिस सेंटरला 10 दिवसाच्या वर जर असेल, प्रत्येकाचे टर्म्स अँड कंडिशन वेगळे. बरोबर आहे. 30 दिवस, 10 ते 30 दिवस, 30 ते 60 दिवस, 1 ते 3 EMI तुम्हाला आहे ना कंपनी तुम्हाला पे करते. ओके, कोणालाच माहित नसेल, पहिलं तुम्ही, बरोबर, फर्स्ट टाइम कोणालाच माहित नसेल. जर तुमची गाडी बघा मोस्टली रिपेअरला आहे ना 10 दिवस तर होऊनच जातात. बऱ्याच कंपन्यांचा क्लॉज असतो 10 दिवसाचा, काहींचा 30 दिवस असतो. जर 30 दिवसाच्या वर गेला तर तुम्हाला एक EMI तर डेफिनेटली भेटतो. ओके, तो तुम्ही खिशातनं पे करू न करू, कंपनी तुम्हाला पे करणार आहे. EMI प्रोटेक्शन कव्हर तुम्ही घ्या, म्हणजे स्टार्टिंग पासून घेतला तर तुम्हाला बेस्ट आहे. आणि जो न्यू ड्रायव्हर आहे त्याची गाडी इकडे तिकडे ठोकली जाते, बरोबर आहे, त्याला तर बेनिफिशियल राहणारच आहे. एक्झॅक्टली. सो हा तुम्ही बघा, म्हणजे चेक करा. कमी देतात इन्शुरन्स कंपनी, पण ज्या देतात तुम्ही ह्याचा प्रयत्न करा. दादा, थँक्यू सो मच. तुम्ही दादा ॲक्च्युली मुंबईवरून आले पुण्याला आणि खूप म्हणजे टाइम काढून त्यांनी आपल्याला इतकी चांगली इन्फॉर्मेशन दिली. मराठीमधला हा पहिला
एक ऑटोवरचा आपला पॉडकास्ट आहे. आपलाच नाही म्हणता येणार कोणत्याच पॉडकास्ट चॅनलवर आजपर्यंत मराठीमध्ये कार या विषयावर पॉडकास्ट नाही झालेला आहे. तर दादा तुमचं परत एक वेळेस धन्यवाद. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि काही जरी राहिलं असेल नक्की तुम्ही विचारू शकता. आणि चेतननं मला बोलवलं, ॲक्च्युली बरेच दिवसापासून आमचं चालू होतं कधी बाबा कधी येतोय बट आज वेळ काढून खास चेतनसाठी आलो, तुमच्यासाठी आलो. मला असं वाटतं की काही तुमचे खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळाली आमच्याकडे. सर्वांचं मला सुद्धा धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय.